माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार। आज मी खुशी टीना सागर महाजन नवरात्रीच्या पवित्र प्रसंगी स्त्री सुरक्षा, स्त्री सक्षमीकरण आणि मुलींच्या शिक्षणाचा अर्थ या महत्त्वाच्या विषयावर काही शब्द बोलणार आहे। आपल्या भारत भूमीत देवीची उपासना खूप प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। नवरात्रीच्या नवरात्री दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या देवींची पूजा करतात। या देवी म्हणजे ज्ञान, संपन्नता आणि शक्ती यांचे प्रतीक होय। पण खरे पूजन केवळ दिवा लावून, आरती करून किंवा फुले वाहून होत नाही, तर खरे पूजन स्त्रीला समाजात योग्य त्या सन्मानाचा मान देणे होय। स्त्री सुरक्षा हा आजच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। स्त्री सुरक्षित असेल तरच ती समाजात आपली भूमिका ताकदीने निभावू शकेल। घरात, शाळेत, कामाच्या ठिकाणी किंवा रस्त्यावर स्त्रीला भीती न बाळगता वावरण्याची संधी मिळायला हवी। स्त्रीच्या सुरक्षेसाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागरूक राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। स्त्री सक्षमीकरण म्हणजे केवळ कामाला जाणे किंवा पैसा मिळवणे नव्हे, तर निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे, घरातील, समाजातील किंवा देशाच्या प्रश्नांवर तिने आपले मत मांडायला हवे। सक्षम स्त्री समाजाला योग्य दिशा दाखवू शकते। त्यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांना संधी देणे आणि त्यांचे समान हक्क हीच खरी प्रगती होय। मुलींच्या शिक्षणाचा हक्क हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। शिक्षण हेच खरे शस्त्र आहे, असे आपल्या समाजातील मोठ्या थोरांनी सांगितले आहे। मुलगी शिकली तर ती फक्त आपलेच आयुष्य घडवत नाही, तर आपल्या पूर्ण कुटुंब व समाजही उन्नत करते। दुर्दैवाने अजूनही काही ठिकाणी मुलींना शिकण्याचा अधिकार मिळत नाही। हा अन्याय दूर करून प्रत्येक मुलीपर्यंत शिक्षण पोहोचवणे ही आपले ध्येय असायला हवे। नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीची आराधना करतो, पण त्या देवीचे रूप आपल्या आजूबाजूलाच आहे। आईमध्ये, बहिणीमध्ये, शिक्षिकेमध्ये, मैत्रिणी, त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा आणि त्यांचे हक्क जपणे हीच खरी देवीची पूजा होय। मित्रांनो, चला तर मग नवरात्रीच्या शुभ दिवशी आपण एक संकल्प घेऊया। स्त्रियांची